पुण्यामध्ये मनपा रुग्णालयाच्या उद्घाटनावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे। नेरूळ इथल्या रुग्णालयाचं काम अर्धवट असून सुद्धा सत्ताधारी राष्ट्रवादीनं उद्घाटन घाईनं केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। तोंडावर निवडणुका आल्यानंच राष्ट्रवादी ही घाई करते असा काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांमध्ये आणि काही कार्यकर्त्यांमध्ये ही बाचाबाची झाली। तर यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यामध्ये पोलिसांनी 100हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। की त्यांचे जे निदर्शनं होती ही चुकीच्या माहितीवर आधारित होती। त्यांना कोणीतरी सांगितलं की ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे, तर हॉस्पिटलचं उद्घाटन नव्हतं, हे बाहेर रुग्ण विभागाचं उद्घाटन होतं आणि त्यांचा गैरसमज दूर झाला त्यांच्या पुढाऱ्यांचा। आणि मग ते पुढारी जाण्याच्या मूडमध्ये होते, बाहेरच्या लोकांना त्या काय गोष्टी समजल्या नाहीत म्हणून ते जरा घोषणा देत होते। काय घोषणा त्या लोकशाहीमध्ये कोणाला घोषणा दिली मी काय ऐकल्या नाहीत, पण काहीतरी मुर्दाबाद जिंदाबाद चालला होता।